इयत्ता 7वी. आता आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत आणि ते 5वं प्रकरण काय आहे? ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे कोणते? जी संख्या P/Q या स्वरूपात लिहिता येते किंवा आपण म्हणतो A/B या स्वरूपात लिहिता येते त्या संख्येला रॅशनल नंबर म्हणतात. म्हणजे थोडक्यात अंश आणि छेद ज्या संख्येचा आपल्याला सांगता येतो निश्चितपणे त्या संख्येला काय म्हणायचं? रॅशनल नंबर. मग समजा 3/5 याला आपण फ्रॅक्शन म्हणतो पण तो काय आहे? रॅशनल नंबर पण आहे. समजा आपण -7 जरी म्हटलं तर त्याचा छेद 1 लिहिता येतो. ज्या संख्येचा छेद नसतो दिलेला त्याचा छेद किती राहतो? 1. शून्याचा सुद्धा छेद 1 राहतो. तर ह्यासुद्धा काय झाल्या मग रॅशनल. कारण का? अंश पण सांगता येतो आणि छेद पण सांगता येतो. अंश आणि छेद या दोन्ही गोष्टी आपल्याला माहीत आहे त्यालाच आपण रॅशनल नंबर म्हणतो. म्हणजे सर्व अपूर्णांक ही सर्व अपूर्णांक रॅशनल नंबर आहे. सर्व इंटिजर म्हणजे धनऋण संख्या शून्य ते सुद्धा रॅशनल नंबर आहे कारण त्यांचा छेद 1 असतो. समजा एखादा मी पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहिला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि विचारलं हा रॅशनल आहे का? तर आहे कारण याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येतं. अपूर्णांकात रूपांतर काय होईल बरं? 7×21 या दोघांचा गुणाकार 21 आणि हे वरचे 5 21 आणि 5 26 आणि छेद तसाच राहतो म्हणजेच 26/7 हे त्याचं उत्तर आलं. म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांक सुद्धा काय रॅशनल नंबर आहे. तर रॅशनल नंबर म्हणजे काय? परत एकदा सांगतो. इफ नंबर इज रिटन इन द फॉर्म A/B देन इट इज कॉल्ड रॅशनल नंबर. जी संख्या A/B किंवा P/Q या स्वरूपात लिहिता येते त्या संख्येला काय म्हणायचं मग? रॅशनल नंबर. आणि आता ऑपरेशन्स म्हणजे काय? थोडक्यात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या पद्धतीच्या क्रिया. मग बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे अपूर्णांकाचं पाहिलं होतं आपण. मग अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने इथं पण बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकार करायचा आहे. त्याच पद्धतीने काहीही बदल नाही. मग आपण 4 उदाहरणं घेऊ. ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन यांचे. मग पहिल्यांदी नंबर 1 ॲडिशन पाहू आपण. कोणत्या पण 2 संख्या मी घेतल्या 7/9 प्लस -3/2. आता ही संख्या घेतली मी. हा पहिला रॅशनल नंबर हा दुसरा रॅशनल नंबर आणि काय करायची आहे? ॲडिशन. ॲडिशनमध्ये एक साधा नियम का छेद समान केल्याशिवाय अंशांची बेरीज करता येत नाही. पहिलं काम काय करतात? छेद समान करतात आणि छेद समान करताना छेदांचा लसावी काढून आपण सोडू शकतो. जसं इथं पहा 9 आणि 2 जर विचार केला तर 9 2च्या पाड्यामध्ये नाही आहे 2 पण 9च्या पाड्यामध्ये नाही आहे. जेव्हा पाड्यामध्ये नसतील तेव्हा डायरेक्ट त्या दोघांचा गुणाकार केला तरी चालतो. जसं इथं 9 आणि 2चा गुणाकार काय होईल? 18. मग 18 हा छेद यायला पाहिजे. किंवा असं समजा 9चा पाडा म्हणा 2चा पाडा म्हणा जी पहिली संख्या येईल पहिली संख्या समजा मी इथं 9चा पाडा म्हटलं तर 9 1 9 9 2 18 आणि 2चा पाडा म्हटलं मी 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 2 7 14 2 8 16 2 9 18 आणि 2 10 20. जर विचार केला 18 पहा 1 नंबरला अशी संख्या आहे का जी 1 नंबरला कॉमन आहे दोघांमध्ये. जेव्हा दोघांमध्ये मी कॉमन येईल तेव्हा 1 नंबरला काय येईल? 18. तर याचा अर्थ काय होतो? 18 हा छेद या दोघांचा यायला पाहिजे. मग लक्षात ठेवा इथं कशाही संख्या असू द्या याला लसावी काढणं असं पण म्हणतात. तर कधी पण दोघांचा पाढा म्हणायचा त्या दोन्ही संख्यांचा टेबल म्हणायचा आणि जेव्हा पहिली संख्या दोघांमधले कॉमन राहील ती संख्या म्हणजे यांचा छेद यायला पाहिजे हे नीट लक्षात ठेवा आणि त्यासाठी प्रयत्न करायचे. त्यालाच आपण LCM म्हणतो आणि LCM इथं 18 आहे तर दोघांचा छेद 18 यायला पाहिजे. मग 18 येण्यासाठी पहा 7/9 आहे तर छेद 9 9ला किती निघूनलं तर 18 होतील 9 2 18 तर 2 निघूनतो मी अंशाला पण आणि छेदाला पण. प्लस इथं काय आहे -3/2 छेद 2 आहे 2ला किती निघून म्हणजे 18 होईल 2 9 18 तर किती निघूनायचं 9 अंशाला पण आणि छेदाला पण. गुणताना विचार करताना छेदाचा करायचं पण गुणताना अंशाला पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचं कारण सममूल्य अपूर्णांक असतात ते समान संख्येने गुणल्यावर आणि नंतर गुणाकार करायचा. 7 2 14 छेदी 18 आणि या ठिकाणी 3 9 27 म्हणजे -27 छेदी 18 छेद समान झाले. छेद समान झाल्यावर पुढचं काम छेद तसाच लिहितो आपण आणि अंशांची बेरीज
लिहितो आपण. बेरीज आहे इथं म्हणायला, पण तसं पाहिलं तर या ठिकाणी वजा 27 असल्यामुळं वजाबाकी होईल. बेरीज वजाबाकीचे पण नियम क्लिअर पाहिजे. धन धन काय होतं, धन ऋण काय होतं ते पण नियम तुमचे क्लिअर पाहिजे. आणि जर नसेल क्लिअर तर परत 6वीचे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शनचे रूल तुम्हाला दिलेलेच आहे. तर या ठिकाणी 14 आणि 27 धन ऋण आहे तर वजाबाकी होईल. वजाबाकी होईल 13, मोठी संख्या 27चं चिन्ह जाईल, वजा 13 छेदी 18. तर हे झालं त्याचं उत्तर. म्हणजे आपण ॲडिशन पाहिली रॅशनल नंबरची. तर आपण अपूर्णांकांची म्हटलं तरी चालतं, पण अपूर्णांक यालाच आपण आता काय म्हणणार आहे, रॅशनल नंबर. मग ही झाली रॅशनल नंबरची बेरीज. अजून एक उदाहरण घेऊ आपण. अजून एक उदाहरण. आता हे दुसरं उदाहरण पहा. आता या दुसऱ्या उदाहरणामध्ये मी असं लिहिलं 4/7 प्लस -3/14. आता या ठिकाणी पहा, छेद पाहिजे कधी पण छेद समान असल्याशिवाय बेरीज करायची नाही. आणि छेद समान असेलच तर डायरेक्ट अंशांची बेरीज करायची. पण ज्या ठिकाणी धन ऋण असेल तिथं मात्र वजाबाकी होती, ते पण लक्षात ठेवा. तर या ठिकाणी काय होईल पहा, छेद समान नाहीच आहे, 7 आणि 14 काही समान नाही आहे. मग टेबल सोपं काम काय, टेबल म्हणा. 7 × 7, 7 × 2 = 14 आणि 14चा टेबल 14 × 1 = 14. म्हणजे 14 हा कॉमन आहे, 14 कॉमन आहे. जो कॉमन आहे दोघांमध्ये तो राहतो LCM. म्हणजे दोघांचा छेद मला किती करायचा आहे, 14 14 करायचा आहे. जर दोघांचा छेद 14 करायचा आहे तर 2 नंबरचं जे रॅशनल नंबर आहे तिचा छेद 14 आहेच ऑलरेडी, तर त्याला बदलायचं नाही, ते तसंच ठेवायचं. -3/14 तसंच ठेवला. फक्त याला मी काय करेल पाहता, 14 आणायचं आहे तर छेदाला 2 निघूनलं, तर अंशाला पण 2 निघूनलं. बस एका फ्रॅक्शनला गुणून सुद्धा काही वेळेस काम होऊन जातं. प्रत्येक वेळेस दोन्हीलाच गुणायला पाहिजे असं काही नसतं, त्याला LCMवर अवलंबून आहे. इथं काय होईल पहा, 4 × 2 = 8 छेदी 14. तिकडे काय होईल, -3/14. म्हणजेच छेद समान झाला. छेद समान झाल्यावर आपण काय करतो, काय अंशांची बेरीज. म्हणजेच 8 प्लस -3/14 म्हणायला बेरीज आहे, पण करावं लागेल वजाबाकी. म्हणजेच 5/14 वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह. तर ही काय झाली, ॲडिशन. मग ॲडिशनमध्ये छेद समान केल्याशिवाय ॲडिशन करायची नाही. पूर्णांकयुक्त अपूर्णांक जरी असला, लक्षात ठेवा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक जरी असला त्याचं पहिलं काम काय करायचं, अपूर्णांकात रूपांतर करायचं आणि याच पद्धतीने सॉल्व करायचं. तर ही होती ॲडिशन. आता आपण सबट्रॅक्शन पाहू. आता सबट्रॅक्शन, समजा हेच उदाहरण सबट्रॅक्शनमध्ये मला तयार करायचं, तर मी काय करायला माहिती आहे का, इथं फक्त मायनस चिन्ह लिहिलं. पण छेद तर समान त्याच पद्धतीने करतात बरं का, हे लक्षात ठेवा. सबट्रॅक्शन जरी असलं तरी छेद समान जे बेरजेमध्ये आपण करतो त्याच पद्धतीने स्टेप वजाबाकीमध्ये करतात. त्याच्यात काही बदल नसतो. फक्त काही बदल नसतो म्हणजे काय, शेवटी तर वजाबाकीनुसार विचार करायचा आहे, पण छेद समान करताना सेम राहतं, त्याच्यात काही बदल नसतो असा अर्थ त्याचा. इतक्यात ज्या स्टेप लिहिल्या त्या स्टेप आहे, त्याच्यात काही बदल नाही. फक्त शेवटी काय पहा, छेद समान आहे तर काय होईल, 14 तसंच राहील, नंतर मायनसचं चिन्ह तसंच राहील आणि परत एकदा -27 आहे. तर या ठिकाणी मात्र थोडी स्टेप बदलते. कशी, काही तर मायनस चिन्ह आहे आणि परत मायनस चिन्ह आहे, तर मायनस मायनस म्हणजे जर कंसाच्या बाहेर मायनस साईन असेल तर कंसातील चिन्ह बदलतं. म्हणजे वजाबाकी म्हणजे पहिल्या संख्येत दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या मिळवणे असा अर्थ राहतो. आणि म्हणून इथं अशी स्टेप येते 14 + 27 छेदी 18. हा बदल इथं आहे, हा महत्त्वाचा बदल आहे. जर कंसाबाहेर वजाचिन्ह असलं, जर कंसाबाहेर वजाचिन्ह असलं आणि कंसामध्ये पण वजाचिन्ह असलं तर वजाचा गुणाकार अधिक होतो असं म्हणतात. किंवा दुसरा बाजूने कसं का, वजाबाकी म्हणजे पहिल्या संख्येत म्हणजे पहिली संख्या तशीच ठेवायची, दुसऱ्या संख्येची म्हणजे -27ची विरुद्ध संख्या म्हणजे 27 मिळवायची, म्हणजे ॲड करायची असं त्याचा अर्थ. परत सांगतो, पहिली संख्या तशीच ठेवायची, दुसरी संख्या जी असेल तिची अपोजिट नंबर, अपोजिट म्हणजे एक धन तर एक ऋण, धन संख्येची अपोजिट ऋण असते, ऋण संख्येची अपोजिट धन राहते आणि त्याची अपोजिट म्हणजे राहील 27 आणि वजाबाकीऐवजी बेरजेत रूपांतर म्हणजे मिळवायची आणि मग यानुसार आपल्याला उत्तर लिहायचं. आता 14 + 27 आहे तर 41/18 म्हणजेच 41 छेदी 18 हे त्याचं उत्तर आलं. म्हणजे आपण त्याच पद्धतीने गेलो
फक्त इथं वजा चिन्ह होतं, इथं वजा तसंच राहील, छेद समान त्याच पद्धतीने करणार, काही बदल नाही त्याच्यात. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा वजाबाकीचं बेरजेत रूपांतर. आणि दुसरी पद्धत एक काय राहते ते सांगतो. इथं आपण शेवटी वजाबाकीचं बेरजेत रूपांतर केलं ना तर काही वेळेस सुरुवातीलाच वजाबाकीचं बेरजेत रूपांतर पण करता येतं. कसं पहा, पहिला रॅशनल नंबर तसाच ठेवायचा, म्हणजे याच्या थोडं वेगळं काम आहे इथं, हे लक्षात ठेवा. इथं सुरुवातीलाच वजाबाकीचं बेरजेत रूपांतर करतो आहे. इथं तुम्हाला वजाबाकी दिसते ना, मी त्याचं बेरजेत रूपांतर कसं करतो पहा. पहिली संख्या म्हणजेच पहिला रॅशनल नंबर तसाच ठेवायचा, वजा 3/14 आहे त्याची अपोजिट नंबर घ्यायची, ऋणाची धन राहते. वजा 3/14ची अपोजिट काय होईल, अधिक 3/14. आणि ती काय करायची, वजाबाकीऐवजी बेरजेत रूपांतर करताना मिळवायची. हे झालं वजाबाकीचं बेरजेत रूपांतर. पहिली संख्या तशीच ठेवायची आणि दुसऱ्या संख्येची अपोजिट नंबर ॲड करायची. आणि असं लिहिलं का आपल्याला बेरजेचे नियम लागू होतात. इथं काही बाकीचा विचार करायचा नाही, आपण बेरजेनुसारच सोडवायचं. छेद समान करायचे, मग केले त्याच पद्धतीने इथं छेद समान होतील. पहिल्याच अपूर्णांकाला फक्त 2 गुणायची आवश्यकता, इथं दुसऱ्या अपूर्णांकाला गुणायची गरज नाही. 4 दुने 8/14 अधिक 3/14. इथं बेरीजच चिन्ह असल्यामुळं 8 अधिक 3/14 म्हणजेच 11/14. हे इथं उत्तर येईल. या पद्धतीने सबट्रॅक्शन. आणि सबट्रॅक्शनमध्ये महत्त्वाचं 2, एक तर सुरुवातीला आपण नेहमीसारखंच करा आणि शेवटी वजाबाकीचं बेरजेत करून उत्तर लिहा, किंवा पहिल्यांदाच वजाबाकीचं बेरजेत रूपांतर करा आणि मग बेरजेनुसार सोडवा. तर ही काय होती, वजाबाकी. आता परत 2 उदाहरणं घेऊ, एक बेरीज आणि वजाबाकीचं. पण हे कसे इंटिजर फ्रॅक्शन, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. तर मी इतकंच काय सांगितलं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक जरी असला तर पहिलं काम काय करायचं, त्याचं अपूर्णांकात रूपांतर करायचं, म्हणजे ते सोपं जातं. तसं 2 पद्धत त्याच्यामध्ये पण आहे. त्याच्यामध्ये पण असं करू शकतो आपण, इंटिजरची बेरीज सेपरेट आणि फ्रॅक्शनची बेरीज सेपरेट. तुम्हाला मागच्या वर्षी हे शिकले असेल का अपूर्णांकांच्या बेरजेमध्ये पूर्णांकांची बेरीज सेपरेट करू शकतात आणि जे अपूर्णांक आहे त्यांची बेरीज सेपरेट करू शकतात आणि मग उत्तर येऊ शकतं त्यानुसार. पण आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करून पहिल्यांदा पाहू आणि वाटलं तर ते उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवू. तर पहिल्यांदा या पद्धतीने 3 × 1 = 3 आणि 2 किती होतील, 5. 5/3 या दोघांच्या गुणाकारामध्ये अंश मिळवतात. 5/3 इकडे पण काय होईल, या ठिकाणी पण 5 दुने 10 आणि 4 14, 14/5. आणि एलसीएम 3 आणि 5चा पाडा म्हणा, दोघांमध्ये पहिली संख्या 15 आहे तर एलसीएम 15 आहे. तर याचा अर्थ 15 दोघांचा छेद यायला पाहिजे, म्हणजे 5/3चा पण छेद 15 यायला पाहिजे. 14/5चा छेदसुद्धा किती यायला पाहिजे, 15 यायला पाहिजे. आणि मग छेद 3 आहे तर 3 5 15 होतात, म्हणून दोघांना 5 निघून यायचं. छेद 5 आहे तर 5 त्रिक 15 होतात, मग दोघांना 3 निघून यायचं. अनेक वेळा असं सांगितलं जातं, पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुणा, दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने गुणा. ते बरोबर आहे, ते पण योग्य राहू शकतं, पण प्रत्येक वेळेस तसं नाही करायचं. शक्यतो एलसीएम काढलं ना तर चांगलं, म्हणजे तेच एकच गोष्ट काहीतरी लक्षात ठेवायची, ते म्हणजे एलसीएम, म्हणजे आपला गुणाकार पण मोठा होत नाही. काही उदाहरणांमध्ये छेद मोठमोठे असतात, तिथं मात्र हीच पद्धत वापरा, एलसीएम काढूनच सोडवा, म्हणजे सोपं जाईल. आता गुणाकार 5 5 25 छेदी 15 अधिक 14 त्रिक 42 15. आणि माहिती छेद समान आहे तर अंशांची बेरीज करा, 25 अधिक 42 15. आणि वरची बेरीज काय होईल पहा, 25 आणि 42, म्हणजेच थोडक्यात 5 आणि 2 7, 4 आणि 2 6, 67 15. आलं उत्तर 67 15, 67/15. पण याचं परत आपण याचमध्ये रूपांतर करू शकतो. कसं रूपांतर करायचं, छेद तसाच ठेवायचा, असंच रूपांतर म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. छेद तसाच ठेवायचा आणि 15चा पाडा म्हणायचं. 15 छेद आहे तर 15चा पाडा. 15 चोक 60, या 67च्या आत कोणती संख्या येईल, 60. 15 चोक म्हणून 4 इथं लिहायचे, 15 चोक 60. आणि मग बाकी किती उरली, 60 गेले 67मधून तर किती उरले, 7. म्हणजेच या पद्धतीने 7 अंशामध्ये 4 इंटिजर 7/15 हे त्याचं उत्तर राहील. तर या पद्धतीने बेरीज पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची. आता दुसऱ्या पद्धतीने वजाबाकी, पण दुसऱ्या पद्धतीने सांगतो. इथं नंबर 3 आणि नंबर 4 हे उदाहरणं आहे. आता या ठिकाणी पहा, 4 आणि 3 हे पूर्णांक आहे, ते मी सेपरेट लिहिले वजाबाकीमध्ये. इथं पण करू शकता आता तुम्ही तसाच
4 आणि 3 सेपरेट लिहिले एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मी काय केलं का जे फ्रॅक्शन आहे ते लिहिले या पद्धतीने. म्हणजे पहिल्या अपूर्णांकामध्ये मी जे इंटिजर्स आहे ते लिहिले आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं जे फ्रॅक्शन आहे ते लिहिले. या पद्धतीने पण सोडवता येतं. इथं 4तून 3 गेले म्हणजे 1 राहतील, पण या ठिकाणी छेद समान नाही आहे, छेद समान करावं लागेल. छेद समान करण्यासाठी यांचं LCM बेत्रिक 6 येतो आणि मग 6 आणण्यासाठी काय करावं लागेल, पहिल्या अपूर्णांकाला 6 आणण्यासाठी 3 ने गुणावं लागेल, त्याच वेळेस दुसऱ्या अपूर्णांकाला 2 ने गुणावं लागेल, कारण छेद 6 आणायचं आहे. तर बेत्रिक 6 तर 3 ने गुणलं, 3 दुने 6 तर 2 ने गुणलं. बाहेरचा 1 तसाच ठेवायचा, मध्ये पा गुणाकार 3 1 3 छेदी 6 वजा 2 1 2 छेदी 6 म्हणजेच छेद समान झाला. आपण अंशांची वजाबाकी करतो तसंच करायचं. 1 तसाच ब्रॅकेटमध्ये 3 - 2/6 बाहेरचा 1 तसाच आणि यांची काय येईल बेरीज वजाबाकी जी येईल त्यानुसार 3तून 2 गेला 1 छेदी 6. तर या पद्धतीने तसं उत्तर आलं. काहींना ही पद्धत सोपी वाटते, काहींना ती पद्धत सोपी वाटते. ज्याला जी पद्धत सोपी वाटते त्याने ती करायची आणि या पद्धतीने बेरीज आणि वजाबाकी. कोणते उदाहरण होते तर इंटिजर फ्रॅक्शन होते, पूर्णांक विरुद्ध अपूर्णांक. आता आपण गुणाकाराचं उदाहरण घेऊ, रॅशनल नंबरचा गुणाकार. आता रॅशनल नंबरचा गुणाकार म्हणजे अपूर्णांकाचा गुणाकार. सेम पद्धत, बेरजेमध्ये किंवा वजाबाकीमध्ये छेद समान करतात हे आपण पाहिलं आहे. पण गुणाकार आणि भागाकारामध्ये छेद कधीही समान करत नाही. समान छेद असले किंवा नसले तरी एकच नियम काय आहे, अंशाचा गुणाकार अंशामध्ये, छेदाचा गुणाकार छेदामध्ये, बस एवढंच करायचं. पण ज्या ठिकाणी भाग जात असेल अंश आणि छेदामध्ये तिथं भाग पण द्यायचा राहतो, म्हणजेच अतिसंक्षिप्त रूप, ते लक्षात ठेवा. तर हे उदाहरण पहिलं आपण 12/5 × 4/15 काय सांगितलं, छेद समान करायचा नाही, अजिबात छेद समान करायचा नसतो. अंशाचा गुणाकार अंशामध्ये म्हणजेच 12 × 4, छेदाचा गुणाकार छेदामध्ये म्हणजे 5 × 15. तुम्ही डायरेक्ट गुणाकार केला तर उत्तर असेल तुमचं 48/75 असं उत्तर येईल. 12 चौक 48 आणि छेदी काय येईल 15×5 = 75, 48/75. पण असा नियम असतो का ते उत्तर तुमचं काही चुकीचं आहे असं नाही राहणार, 48/75 पण उत्तर बरोबर राहील. पण अतिसंक्षिप्त द्यावा. अतिसंक्षिप्त म्हणजे काय, ज्या ठिकाणी भाग जात असेल त्या ठिकाणी भाग द्यायचा अंश आणि छेदामध्ये. समजा अंश आणि छेदामध्ये एखादी संख्या एखाद्या संख्येच्या टेबलमध्ये असेल, एखादी संख्या म्हणजे इथल्या 2 संख्या टेबलमध्ये असेल, एखाद्या संख्येच्या टेबलमध्ये असेल तर त्या संख्येने भाग द्यावा. जसं इथं पहा 12 आणि 15 या 2 संख्या पहा अंश आणि छेदामध्ये बरं का. तुम्ही ह्या 5 ने 15ला भाग देऊ शकत नाही कारण त्यांच्यामध्ये गुणाकार क्रिया आहे. अंश आणि छेदामध्ये भागाकार क्रिया राहते आणि म्हणून दोन्ही संख्या एखाद्या टेबलमध्ये असेल तर त्या संख्येने भाग द्यावा म्हणजे अतिसंक्षिप्त रूप तयार होतं. ह्या दोन्ही संख्या पहा 12 आणि 15 कोणत्या टेबलमध्ये तर त्या 3च्या टेबलमध्ये, म्हणून 3 भाग द्यायचा. 3 चौक 12 आणि 3×5 = 15 या पद्धतीने. परत भाग जातो का कशाला ते पाहायचं. इथं 4 आहे, इथं 5 आहे, इथं पण 4 आणि 5 आहे. अंशाने अंशाला भाग द्यायचा नसतो, अंशाने छेदाला किंवा छेदाने अंशाला भाग द्यायचा असतो. आणि मग जे आता उरलेलं आहे काय उरलं 4 × 4 ते परत एकदा लिहितो आणि छेदामध्ये काय उरलं 5 × 5. ओके. आणि मग मात्र या ठिकाणी गुणाकार करायचा. 4 चौक 16 छेदी 25. तर हे झालं त्याचं ॲन्सर. आलं लक्षात. त्याच पद्धतीने पुढच्या ठिकाणी इथं पण तेच पहिल्यांदा काय करायचं मल्टिप्लायमध्ये लिहायचं. डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं नाही शक्यतो, असं मल्टिप्लायमध्ये लिहायचं. विचार करायचा कोणत्या संख्येने भाग जाईल आणि भाग नाही गेला तर मात्र गुणाकार तर करावाच लागणार आहे. मग भाग जात असेल तर मात्र द्यायचा. इथं पहा 3 आणि 9 हे 3च्या टेबलमध्ये 3 1 1 जा 3 3 3 जा 9 3 1 3 3 3 9. तसं 4 आणि 8 हे सुद्धा टेबलमध्ये 4च्या टेबलमध्ये 4 1 4 4 2 8. पण इथं मायनस चिन्ह आहे तर ते तसंच राहील. 4 2 8 म्हणजे -2 राहील. धन ऋणचा भागाकार ऋण राहतो त्या हिशोबाने. उरलेलं परत आपण लिहितो काय उरलं -2 × 1 आणि छेदामध्ये 3 × 1 आणि बस गुणाकार. -2 × 1 म्हणजेच -2, 3 × 1 म्हणजेच
3. तर या पद्धतीने मल्टिप्लायमध्ये भाग देणं गरजेचं आहे. तुमचं उत्तर 48 या ठिकाणी समजा तुम्ही डायरेक्ट केलं, मागं सांगितलं 48 आपण 75 आलं, तर तुम्हाला या ठिकाणी परत विचार करावाच लागेल की या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो. इथं पण विचार करावाच लागेल का कोणत्या संख्येने भाग जातो. मग त्यापेक्षा आधीच विचार केलेला कधी पण चांगलं. ओके, तर हे काय होतं मल्टिप्लिकेशन. आणि आता आपण पाहू डिव्हिजन. पण डिव्हिजन पाहण्याआधी जसं वजाबाकीचं बेरजेत रूपांतर करतात हां, आणि मग बेरजेचेच नियम राहतात, तसंच राहतं. जेव्हा आपल्याला डिव्हिजन पाहायचा राहतो रॅशनल नंबरचा म्हणजेच फ्रॅक्शनचा पण म्हणू आपण, तर आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लागतो. कारण भागाकाराचं गुणाकारात रूपांतर केल्याशिवाय क्रिया पुढं जात नाही. आणि म्हणून पहिल्यांदा भागाकाराचं गुणाकारात रूपांतर करायचं राहतं आणि त्यासाठी लागतं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. आता मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय? मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय पहा. समजा मी इथं 3/5 × 5/3 लिहिलं तर गुणाकार काय येईल पहा. 3×5 = 15 छेदित 5×3 = 15 15 कट झाले, उत्तर काय आलं 1 आहे का नाही. 3/5 आणि 5/3 चा गुणाकार केला तर याचं पण डायरेक्ट विचार केला तर 3 3 कट होतील, 5 5 कट होतील, म्हणजे उत्तर काय येईल 1. ज्या दोन फ्रॅक्शनचा, दोन रॅशनल नंबरचा गुणाकार 1 राहतो, ज्या दोन रॅशनल नंबरचा गुणाकार किती राहतो 1, त्याला म्हणायचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. म्हणजे 3/5 and 5/3 हे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे थोडक्यात अंश आणि छेद यांची जागा बदलती. 3/5 असेल तर 5/3 या पद्धतीने त्याला काय म्हणायचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. जसं बेरजेच वजाबाकीचं बेरजेत रूपांतर करताना विरुद्ध संख्या लागते, अपोजिट नंबर. मग ती अपोजिट नंबर कशी राहते, 1 धन तर 1 ऋण, त्याला म्हणतात अपोजिट. आणि तर मात्र अंश छेदाची जागा बदलली म्हणजेच उलटं झाला तर त्याला काय म्हणतात मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. तर याची आवश्यकता राहते. तर हे एकमेकांचे काय आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. तर आलेलं असेल लक्षात. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स फक्त काय अंश छेदांची जागा बदलते. जसं 11/2 म्हटलं का 2/11 हा त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. आपण इतक्यात पाहिलं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स प्रत्येक संख्येला तसा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असतो, फक्त शून्याला नसतो. शून्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स का नसतो याचं कारण पहा. समजा मी म्हटलं 0 तर शून्याचा छेद किती राहतो 1, प्रत्येक संख्येचा छेद 1 राहतो. मी याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स जर म्हटलं तर काय होईल तो 1/0. पण हे अशक्य आहे 1/0, कारण छेद म्हणजे छेदाने आपण एक प्रकारे भाग देत राहतो, शून्याने कधी आपण भाग देत नाही आणि भाग देणं शक्य नाही, शून्याचा टेबल पण नसतो. मग ती गोष्ट अशक्य आहे शून्याने भाग देणं. 1/0 लिहिणं अशक्य गोष्ट आहे, म्हणून शून्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स नसतो. समजा मी 7 लिहिलं 7 तर याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय होईल 1/7. काय कारण हा जो 7 आहे 7 म्हणजेच 7/1 हा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स प्रत्येक संख्येचा राहतो, फक्त शून्याचं सोडून फक्त अंश आणि छेद यांची आदलाबदल करायची. ज्या संख्येचा छेद नसतो हे पण लक्षात ठेवा का त्यांचा छेद किती राहतो 1, मग तो गृहीत पकडून मग त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स करायचा. आता आपण डिव्हिजनचे 3 उदाहरणं इथं पाहू आणि म्हणजेच हा टॉपिक पूर्ण होईल. मग तुम्ही एक्झरसाईज प्रॅक्टिस सेट जी आहे ती मात्र पुढं करायची आहे तुम्हाला. तर आता काय करू आपण हे 3 उदाहरणं डिव्हिजनचे पाहू. पहिल्यांदा त्याचं गुणाकारात रूपांतर करायचं आहे आपल्याला. पहिली संख्या तशीच ठेवतात जसं बेरजेमध्ये, तसंच गुणाकाराचं भागाकारामध्ये रूपांतर करताना पहिली संख्या तशीच ठेवतात, त्याच्यात काही बदल नाही. नंतर दुसऱ्या संख्येची मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहितात. दुसऱ्या संख्येची म्हणजेच दुसऱ्या रॅशनल नंबरची मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहितात. ती काय होईल बरं 10/4ची काय होईल 4/10. ही काय होईल मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. आणि भागाकाराचं गुणाकारमध्ये रूपांतर. म्हणजे भागाकार म्हणजे पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने काय करायचं गुणायचं. पहिली संख्या तशीच ठेवायची, दुसऱ्या संख्येची गुणाकार व्यस्त केली का त्याने गुणायचं, असं याचा अर्थ. आणि गुणाकारामध्ये रूपांतर झालं तर आपल्याला माहिती आहे अंशाचा गुणाकार तसंच लिहितो आपण अंशामध्ये आणि छेदाचा गुणाकार छेदामध्ये. पण पुढं काय सांगितलं डायरेक्ट गुणाकार करण्याआधी भाग जात असेल एखाद्या टेबलमध्ये संख्या असेल अंश आणि छेदामधली तर त्या
टेबलने भाग द्यायचा, ज्याचा टेबल तयार होईल. इथं जसं पहा 10च्या टेबलमध्ये दोन्ही पण आहे, 10 एक 10, 10 चौक 40 भाग दिला. इथं पण 4च्या टेबलमध्ये पहा 4 एक 4, 4 त्रिक 12 दिला भाग. जे उरलं ते लिहिलं. 4 गुणिले 1 अंशामध्ये उरला, छेदामध्ये 3 गुणिले 1 उरला, म्हणजे 4 एक 4 छेदी 3. हे त्याचं उत्तर आहे 4/3. झालं पहिला. आता दुसरा पाहू. इथं काय, आता इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. बेरजेमध्ये आपण सेपरेट करू शकतो, इथं तसं करायचं नाही. सेपरेट म्हणजे जे पूर्णांक आहे त्यांची सेपरेट बेरीज किंवा वजाबाकी. इथं तसं नाही, इथं अपूर्णांकातच रूपांतर करायचं आणि मगच पुढचा विचार करायचा. अपूर्णांकात म्हणजेच इथं रॅशनल नंबरमध्येच रूपांतर करायचं, त्याशिवाय इथं पर्याय नाही. सांगा काय होईल बरं. 5 दुने 10 आणि 1 11, 11 छेदी 5 डिवायडेड बाय 6 पंचे 30 आणि 3 33, 33 छेदी 6. छेद तसाच ठेवायचा, फक्त गुणाकार कसा, या दोघांचा प्लस अंश, या दोघांचा गुणाकार प्लस न्यूमरेटर म्हणजेच अंश, आणि मग ते झालं आपलं फ्रॅक्शनमध्ये म्हणजेच रॅशनल नंबरमध्ये रूपांतर झालं. यासारखंच आणि त्यासारखं सोडायचं. भागाकार म्हणजे पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. तसंच म्हणायचं, तसंच लिहायचं आणि झालं गुणाकार रूपांतर. पुढचं काम माहिती आहे आपल्याला. 11 गुणिले 6 अंशामध्ये 5 गुणिले 33 छेदामध्ये टेबल 11चा इथं 11 एक 11, 11 त्रिक 33 अंशामध्ये काय काय शिल्लक राहिलं, 1 गुणिले 6 छेदामध्ये 5 गुणिले 3 आणि मग गुणाकार 6 छेदी 15. तर हे त्याचं उत्तर आहे. जिथं भाग जाईल तिथंच द्यायचा, जिथं जात नाही तिथं बळजबरी भाग द्यायचा नाही. नंबर 2. आता नंबर 3 परत. इथं वजा 8 तसाच आहे, पण त्याचा छेद 1 मी लिहून घेतो. गोंधळ होऊ नये म्हणून छेद 1 लिहून टाकला. ज्याचा छेद नसतो त्याचा छेद 1 असतो. सबका मालिक 1. तर या ठिकाणी पहा पहिला तसंच ठेवणार. 9/11 भागाकार म्हणजे पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. तशाच पद्धतीने पुढचं गुणाकार 9 × 1/11 × -8. इथं भाग कोणीच कोणाला जात नाही, तर तसंच राहील 9/-88. पण असा पण नियम राहतो, छेदामध्ये जर निगेटिव्ह चिन्ह आलं तर ते अंशामध्ये लिहितात किंवा मध्यभागी लिहितात. मध्यभागी म्हणजेच असं सेंटरला, आणि उत्तर काय आलं मग -9/88. कधी पण छेदामध्ये निगेटिव्ह चिन्ह लिहित नाही, ते अंशाला देतात किंवा मध्यभागी लिहितात. अंशाला देणं म्हणजेच मध्यभागी असा आहे त्याचा अर्थ राहतो. तर ह्या पद्धतीने डिव्हिजन पण झाली. प्रॅक्टिस सेट या प्रकरणात जी पहिली ती मात्र तुम्ही आता घरी करा. धन्यवाद.